तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील हातरुण गावच्या बस स्टँड ते मुख्य चौकादरम्यान मोठी ढलान असल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साचत आहे। नासिर खान यांच्या घरापासून मुख्य चौकापर्यंत काँक्रिटीकरणाचे काम अपूर्ण असल्यामुळे या ठिकाणी मोठा खड्डा निर्माण झाला असून त्यात सतत पाणी साचत आहे। त्यामुळे शाळकरी विद्यार्थी, महिला व नागरिक तसेच दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे। नागरिकांनी एखादी दुर्घटना घडण्यापूर्वीच ग्राम प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे। याबाबत ग्रामविकास अधिकारी शशांक धुळे यांनी सांगितले की सध्या ग्रामपंचायतीत प्रशासकीय व्यवस्था असल्याने नवीन विकास कामांवर काही मर्यादा आहेत। संबंधित समस्या वरिष्ठ प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात येणार असून आवश्यक मंजुरी मिळताच तातडीने काम हाती घेतले जाईल। तोपर्यंत उपलब्ध साधनसामग्रीतून तात्पुरत्या उपाययोजना करण्यात येत आहेत। दरम्यान विकास कामांबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी असली तरी आवश्यक आर्थिक अधिकार नसल्याने कामांना विलंब होत आहे। शासनाने प्रशासकांना आवश्यक अधिकार दिल्यास विकास कामांना गती मिळेल, मात्र या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ग्राम प्रशासनाचे प्रतिनिधी हुजैफा प्रवीण सय्यद काझीम अली यांनी स्पष्ट केले आहे। MCN न्यूज मराठीकरिता काझी मेहंदी हसन, बाळापूर।